पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। झुंजार ते एक विष्णुदास जगी, झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या। गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे। ऊर्ध्व पुंड्र भाळी, कंठी शोभे माळी, कापिजे कळीकाळ तया बेने। गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे। तुका म्हणे शंख चक्राचे श्रंगार, तुका म्हणे शंख चक्रांचे श्रंगार, नामामृतसार मुखा माझी। गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा नामपर आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबरा या अभंगातून सांगतायत की झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या। झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या। झुंजार ते एक विष्णुदास जगी। या जगतामध्ये झुंजार कोण आहे तर एकटा विष्णुदास आहे, अर्थात भगवान विष्णूचा भक्त आहे। का तर तो आपल्या अंगाला पाप पुण्य लागू देत नाही, म्हणून पाप पुण्यांगी नातळे त्या। झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या। झुंज म्हणजे युद्ध आणि झुंजार म्हणजे योद्धा। मग हा योद्धा, हा झुंजार कोण तर विष्णुदास। विष्णुदास आणि विष्णुदास म्हणजे विष्णूचा भक्त। मग तो मुक्त असो किंवा साधक असो, तो भक्त साधक असो की सिद्ध असो, जो सिद्ध आहे, जो मुक्त आहे, तो विष्णुदास आहेच आहे। पण साधकही छोटा मोठा विष्णुदासच असतो। आणि म्हणून झुंज म्हणजे युद्ध, झुंजार म्हणजे योद्धा, आणि हा योद्धा, हा झुंजार म्हणजे विष्णुदास, अर्थात भगवान विष्णूचा भक्त। मग हा विष्णुदास कोणासोबत युद्ध करतो तर यमासोबत, यमासोबत, मृत्यूसोबत। आजपर्यंत तुम्ही आम्ही नाना प्रकारच्या कुस्त्या जिंकल्या, परंतु आम्हाला यमासोबतची कुस्ती जिंकता यावी, आणि ही यमासोबतची कुस्ती आहे मृत्यूवर विजय मिळवणे। मृत्यूवर विजय मिळवणे म्हणजे यमासोबतची कुस्ती जिंकणे। जो काळाला खातो तो संत असतो, आणि काळ ज्याला खातो तो साधारण जीव असतो।
तुमच्या आमच्यासारखा. जो काळाला खातो तो संत असतो, आणि काळ ज्याला खातो तो साधारण जीव असतो. जो काळाला खातो तो संत असतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. काय बोललो मी? जो काळाला खातो तो संत असतो. आणि म्हणूनच तुकोबाराय अधिकारानं म्हणतात की जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. एक पाय यमाच्या टाळक्यावर द्यायचा आणि दुसरा पाय वैकुंठात द्यायचा. याला म्हणतात जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. आणि यालाच म्हणतात यमासोबतची कुस्ती जिंकणे, किंवा यालाच म्हणतात जन्म मरणाची कुस्ती जिंकणे, अर्थात जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडणे. ही खरी कुस्ती आहे, हे खरं युद्ध आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. तुकोबाराय आमच्या जीवनात सारखाच युद्धाचा प्रसंग आहे. बाहेरून जगाशी युद्ध करायचे आणि आतून मनात नाना प्रकारच्या काम क्रोधादी विकारासोबत युद्ध करायचे, अहंकारासोबत युद्ध करायचे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. सतत आम्ही युद्धच करतोय, बाहेरून जगासोबत आणि आतून अहंकार आणि विषय वासनेसोबत, काम क्रोधादी विकारासोबत. आणि मग हेच युद्ध आहे. ज्यांनी अहंकार जिंकलाय, विषय वासना जिंकल्या, तो मुक्त होतो. हे युद्ध आहे. अहंकार जिंकणं, विषय वासना जिंकणं हे युद्ध आहे, विकारासोबतचं युद्ध आहे. आणि ज्याने हे युद्ध जिंकलं तो मुक्त होतो. अहंकार गेला तो का म्हणे देव झाला. बाहेरून जगासोबत युद्ध आहे, आतून अहंकार आणि विषय वासनेसोबत युद्ध आहे, काम क्रोधादी विकारासोबत युद्ध आहे. हे युद्ध आम्हाला जिंकायचं आहे. आम्हाला मृत्यूवर विजय मिळवायचा आहे आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं आहे. आम्हाला यमासोबतची कुस्ती जिंकायची, आणि यमासोबतची कुस्ती आहे मृत्यूवर विजय मिळवणं. आणि ज्यांनी ही यमासोबतची कुस्ती जिंकली, अर्थात ज्यांनी मृत्यूवर विजय मिळवला, त्याचं जीवन धन्य असतं, त्याचं जीवन धन्य असतं. आणि म्हणून तुम्ही आम्ही योद्धा आहोत, झुंजार आहोत. तुकोबाराय म्हणूनच म्हणतात की झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. आम्ही योद्धे आहोत, झुंजार आहोत, झुंजतोय, लढतोय, युद्ध करतोय. कोणासोबत? तर आतून विकारासोबत आणि बाहेरून जगासोबत. कशाकरता युद्ध करतोय? मरणावर विजय मिळवण्यासाठी. आणि मरणावर विजय मिळवण्यासाठी यमासोबत युद्ध करावं लागतं, यमासोबत कुस्ती करावं लागते. आणि यमासोबतची कुस्ती म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणं. आणि म्हणून आम्ही झुंजार आहोत, योद्धे आहोत. झुंजार ते एक विष्णुदास जगी, आम्ही झुंजार आहोत. आम्हाला यमासोबतची कुस्ती जिंकायची, आम्हाला मृत्यूवर विजय मिळवायचा आहे. अशा बारीक सारीक झुटूरमुटूर कुस्त्यात आम्ही जिंकल्याच, पण आम्हाला यमासोबतची कुस्ती जिंकायची. आणि यमासोबतची कुस्ती म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणे. आजपर्यंत आमची अनंत अपार जन्मे झाली, पुढे होतील. प्रत्येक जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनलो, पुढेही बनू. मग असं किती दिवस मृत्यूचा घास बनायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं, ज्याचं त्यांनी ठरवायचं. आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडा वेगी. संसार बंधन हे स्वतःलाच तोडावं लागतं. तिथं कोणाची मदत चालत नाही, तिथं वसेला चालत नाही, लग्गा चालत नाही, पैसे चालत नाहीत. तुमचं तुम्हाला सोडायचं. आपुली आपण करा सोडवणं,
संसार बंधन तोडावेगी. ज्ञानोबा राय. अनंत काळापासून आम्ही सृष्टीमध्ये फिरतोय, पुन्हा 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 84 लक्ष योनी भोगतोय. आजपर्यंत आमची अनंत अपार जन्मे झाली, पुढे होतील. प्रत्येक जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनलोय, पुढेही बनू. मग असं किती दिवस मृत्यूचा घास बनायचंय हे ज्याचं त्यांनी ठरवावं, ज्याचं त्यांनी ठरवावं. शहाणा कोण असतो? तुम्ही या देहाची काळजी वाहता, जरूर व्हा, जरूर व्हा. या देहाची काळजी जरूर व्हा. पण या देहाची काळजी वाहत असताना हा देह पडल्यावर मी कुठं असेल याची माणसानं जास्त काळजी व्हावी. आणि तो शहाणा असतो, तो खरा परमार्थिक असतो. खरा शहाणा किंवा खरा परमार्थिक कोण? तर हा देह पडल्यानंतर मी कुठं असेल याची जो काळजी वाहतो, तो खरा शहाणा, तो खरा परमार्थिक. हा देह पडल्यावर मी कुत्रा मांजर होईल, झाडझुडूप होईल, किडामुंगी होईल, स्वर्गात असेल, वैकुंठात असेल, मुक्त होईल का संत होईल? मी कुठं असेल? हा देह पडल्यावर मी कुठं असेल याची जो निरंतर काळजी वाहतो, तो खरा शहाणा असतो, तो खरा परमार्थिक असतो. आम्ही नुसती देहाची काळजी वाहतो, काय कामाचे? देह जाणार जाणार, यशी काळोबा खाणार खाणार. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह जाणारच आहे, आज ना उद्या पडणारच आहे. मला असं म्हणायचं नाही की देहाची काळजी वाहू नका, जरूर व्हा, देहाची काळजी जरूर व्हा. पण या देहाची काळजी वाहत असताना हा देह पडल्यावर मी कुठं असेल याची जास्त काळजी करा. हा देह पडल्यावर मी कुत्रा मांजर होईल, झाडझुडूप होईल, किडामुंगी होईल, स्वर्गात असेल, वैकुंठात असेल, मुक्त होईल का संत होईल? मी कुठं असेल? हा देह पडल्यावर मी कुठं असेल याची जो निरंतर काळजी वाहतो, तो खरा शहाणा असतो, तो खरा परमार्थिक असतो. आणि हा देह पडल्यावर मी कुठं असेल याची जो काळजी वाहत नाही, तो अविवेकी असतो, तो मूर्ख असतो. आणि म्हणून विवेकी शहाणा सारखी काळजी वाहतो की हा देह पडल्यावर मी कुठं असेल, मी कुठं असेल. तो खरा शहाणा, तो खरा परमार्थिक. माणसाने नेहमी विचार करावा की मी कोण आहे, कुठून आलोय, मला कुठं जायचंय, मी कशा करता आलोय, आलोय मी पण कशा करता आलोय, मला जायचंय कुठं, माझा कायमचा पत्ता काय आहे, माझं कायमचं स्टेशन काय आहे की जिथं मला उतरायचंय. आमच्या जीवनाचा प्रवास चालू आहे, पण कोणत्या स्टेशनवर उतरायचं हेच आम्हाला माहीत नाही. मोठी मौज आहे. आमच्या जीवनाचा प्रवास चालू आहे. एखादा प्रवासी प्रवास करतो, बस असो, रेल्वे असो. रेल्वेने, बसने मनुष्य प्रवास करतो, परंतु कोणत्या स्टेशनवर उतरायचं हेच त्याला माहीत नसतं. एकदा एक मनुष्य बसने प्रवास करतोय. कंडक्टर त्याच्या जवळ गेला, म्हणला मामा पैसे द्या. 500 रुपयाची नोट दिली. म्हणले कुठलं तिकीट देऊ? प्रवासी म्हणतो माहीत नाही. कंडक्टर पुन्हा म्हणतो कुठलं तिकीट देऊ, कुठल्या स्टेशनवर उतरायचं आहे? प्रवासी म्हणतो माहीत नाही. सगळी गाडी हसायली. मनुष्य गाडीने प्रवास तर करतोय, पण कोणत्या स्टेशनवर उतरायचं हेच आम्हाला माहीत नाही. मनुष्य गाडीने प्रवास करतोय, पण कोणत्या स्टेशनवर उतरायचं हे त्याला माहीत नाही. तसं आमच्या जीवनाचाही प्रवास चालू आहे,
पण कोणत्या स्टेशनवर उतरायचं हेच आम्हाला माहीत नाही. आम्हाला कुठं थांबायचं आहे, कुठं उतरायचं आहे, आम्ही चाललो आहेत कुठं, आम्हाला जायचं आहे कुठं, माझं शेवटचं स्टेशन काय आहे की जिथं मला कायमचं उतरायचं आहे, माझा शेवटचा मुक्काम काय आहे की जिथं मला कायमचं मुक्कामाला जायचं आहे, हेच आम्हाला माहीत नाही. काय आमचं शेवटचं स्टेशन, काय आमचा शेवटचा मुक्काम, कुठं जायचं आम्हाला, कोणत्या मुक्कामावर जायचं आहे, आमचा शेवटचा मुक्काम काय आहे. स्वामी विवेकानंदाचे गुरु आणि स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणजे रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस आणि भवानी माता, जिला कलकत्त्यात दुर्गा म्हणतात, काली म्हणतात, ही काली माता आणि रामकृष्ण परमहंस दररोज संध्याकाळी एका ताटात जेवायचे. मातेने मूर्तीतून बाहेर यावं आणि रामकृष्ण परमहंसाच्या ताटात जेवायला बसावं, हा नित्याचा क्रम. ही बातमी सगळ्या पश्चिम बंगाल कलकत्त्यात पोहोचली, पसरली बातमी. हे ऐकून एक धनिक शेठजी एक दिवशी रामकृष्ण परमहंसाकडे आला आणि परमहंसाला म्हणतो की परमहंस, मी असं असं ऐकलंय की कालीमाता मूर्तीतून बाहेर येते आणि तुमच्यासोबत ताटात जेवते, खरं आहे का? परमहंस म्हणाले, खरं आहे. मग म्हटले, महाराज थोडी कृपा करा ना, एक दिवस मातेला माझ्या घरी जेवायला पाठवा ना. परमहंस म्हणाले, पाठवतो, त्यात काय अवघड आहे, पाठवतो. म्हणले, तुझा पत्ता सांग. म्हणले माळी वेस, सुभाष रोड, बीड. आता मला कलकत्त्याचे पत्ते नाही म्हणून मी बीडचा सांगायलो, मी बीडचा आहे. माळी वेस, सुभाष रोड, बीड. म्हणले, शेठजी हा तुमच्या घरचा पत्ता आहे, तुमचा पत्ता सांगा. म्हणले, श्री ऑइल मिल, MIDC, बीड. म्हणले, शेठजी हा कारखान्याचा पत्ता आहे, तुमचा पत्ता सांगा. म्हणले, आता माझा पत्ता कटला, यापुढे मला माझा पत्ता माहीत नाही. परमहंस म्हणतात, शेठजी जा, घरी जा, आणि ज्या दिवशी तुम्हाला तुमचा कायमचा पत्ता माहीत होईल त्या दिवशी भवानी माता मी न सांगता स्वतःहून तुमच्या घरी येईल आणि तुमच्या ताटात जेवेल. तिथे माझ्या वसिल्याची गरज पडणार नाही. फक्त तुम्ही तुमचा कायमचा पत्ता माहीत करून घ्या. कायमचा पत्ता. मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. मी वासुदेव श्रीकृष्ण आहे, मी आत्मा आहे, मी आत्मस्वरूप आहे. मी विश्वव्यापी आत्मस्वरूप भगवान श्रीकृष्ण आहे. अर्थात आत्मस्वरूप हा आमचा कायमचा पत्ता आहे. विश्वव्यापी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण हा आमचा कायमचा पत्ता आहे. आत्मस्वरूप हा कायमचा पत्ता आहे आमचा, आणि आत्मस्वरूपाच्या पत्त्यावर आम्हाला उतरायचं आहे. आणि आत्मस्वरूपाच्या पत्त्यावर जर आम्हाला उतरता आलं नाही तर आमचा पत्ता ठरतो स्मशान. स्मशान. आमच्या जीवनात दोनच पत्ते आहेत, एक आत्मस्वरूपाचा आणि दुसरा स्मशानाचा. कोणत्या पत्त्यावर उतरायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं, ज्याचं त्यांनी ठरवायचं. हिवाळ्याचे दिवस, एक साधू सकाळी 8 वाजता उन्हाला बसलाय, अंगावर शाल घेतली आहे, बाजूला 10-5 भक्तजन बसलेत आणि अध्यात्माची चर्चा चालली आहे. तेवढ्यात एक चोर पळत आला आणि साधूच्या अंगावरची शाल हिसकावून घेतली आणि पळून गेला. साधू उठला. आता चोर पळाला गावाच्या दिशेनं, साधूही पळू लागला त्या चोराला पकडायला, पण उलट्या दिशेनं, आणि तिकडं होतं स्मशान. बाजूला बसलेली माणसं म्हणले, साधू महाराज ही काय भानगड आहे, चोर शाल घेऊन गावाच्या दिशेने पळायलाय, तुम्ही उलटं पळत आहेत, आणि तुम्ही पळत आहेत तिकडं स्मशान आहे, तुम्हाला अशाने चोर कसा गटायचा?
साधू म्हणतो, बाबा तो तरणा ताठा आहे, नवीन पोरगा आहे, मी म्हातारा आहे, मी किती पळालो तो मला गटणार नाही. मग त्याच्या मागे पळून परेशान होण्यापेक्षा मी त्याच्या कायमच्या पत्त्यावर जाऊन बसतो. मी त्याच्या कायमच्या पत्त्यावर जाऊन बसतो की जिथं त्याला कधी ना कधी यावंच लागेल. आणि हा कायमचा पत्ता आहे स्मशान. आमचा कायमचा पत्ता आहे स्मशान. योगायोग 8 दिवसांनी तो चोर मेला. दृष्टांतातला चोर लवकर मरतो. 8 दिवसांनी चोर मेला. ते जे साधूपाशी बसलेले माणसं होते त्यांनीच त्याची ताटकी बांधली. ताटकीवर चोर टाकला, त्याच्यावर ती साधूची शाल टाकली, त्याच्या अंगावर प्रेत उचललं, स्मशानात आणलं, टेकवलं. तिथं साधू बसलेलाच होता. साधू पटकन उठला आणि ती शाल ओढली आणि हिसकावून घेतली. आणि साधू त्या लोकाला म्हणतो, बघा मी माझी शाल वसूल केली का नाही? केली ना मी माझी शाल वसूल. तुम्ही म्हणले ना तो गावाच्या दिशेने पळतोय, तुम्ही उलटं पळताय ना, पळताय तिकडे स्मशान आहे. मी काय म्हणालो? तो तरणा ताठा आहे, तो मला गाठायचा नाही. मग मी त्याच्या कायमच्या पत्त्यावर जाऊन बसतो. त्याच्या कायमच्या पत्त्यावर जाऊन बसतो आणि कायमचा पत्ता आहे स्मशान. तो आला ना कायमच्या पत्त्यावर, केली ना मी माझी शाल वसूल. आणि म्हणून आत्मस्वरूपाचा पत्ता गाठता नाही आला, आत्मस्वरूपाचा पत्ता जर तुम्हाला गाठता नाही आला तर तुमचा कायमचा पत्ता ठरतो स्मशान. स्मशान समयासी सादर व्हावे, शेवटी एकटेची जाऊनी स्मशानी राहावे. सावता महाराज, शेवटी एकटेची जाऊनी स्मशानी राहावे. एकट्याला जावं लागतं आणि एकट्याला स्मशानात राहावं लागतं. टाकूनही पळती रांडा पोरे. बायको उमऱ्यापर्यंत, नवऱ्याचं प्रेत चाललंय, बायको उमऱ्यापर्यंत. बायका स्मशानात येत नाहीत. आपल्यात येतात, पण खरं कल्चर संस्कृती अशी की बायका स्मशानात येत नाहीत. बायको उमऱ्यापर्यंत, मुलं बाळं नातेवाईक चितेपर्यंत. आपला देह जळेपर्यंत. आणि मग एकटा जीव पुढच्या प्रवासाला निघतो आणि त्याची संगती आत्मा करतो. म्हणून तो जीवात्मा आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की या जगामध्ये प्रेमाचा एकमात्र विषय आहे आणि तो आहे आत्मा. माऊली लिहित आहेत की निरुपचारा प्रेमा विषय होय जो विरत्तमा, दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे. या जगामध्ये निरुपचारिक प्रेमाचा एकच विषय आहे, तो आहे आत्मा. आणि मग प्रेम करायचं तर आत्म्यावर करा की जो तुम्हाला कधीच सोडत नाही. बायकोने उमऱ्यापाशी सोडलं, तुम्हाला मुलाबाळाने स्मशानातून सोडलं, या देहाने चितेतून सोडलं. जे आम्हाला सोडतात ते आमचे मित्र कसे असतील? टाकून पळती रांडा पोरे. ते पळाले ना माघारी, कुणी उमऱ्यापासून, कुणी चितेपासून. जे आम्हाला सोडून जातात ते आमचे मित्र कसे काय? ते आमचे मित्र असू शकत नाहीत का? ते आम्हाला सोडून गेले. मग आम्हाला कधीच सोडत नाही असा एकच माणूस आहे, एकच मित्र आहे, आणि तो आहे आत्मा. आत्मा आहे पांडुरंग, तो आहे पंढरपुरात उभा. आणि म्हणून ज्याने कधीच सोडलं नाही, जो आमची कायमची संगती करतो, तो आत्मा आहे, तो पांडुरंग आहे, तो पंढरपुरात उभा आहे. आणि म्हणून प्रेमच करायचं तर आत्म्यावर करा, पांडुरंगावर करा. निरुपचारा प्रेमा विषय होय जो विरक्तमा, दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे. पांडुरंग हा आमचा खरा मित्र आहे, त्याच्यावर प्रेम करा. आणि पांडुरंगावर प्रेम केलं तर पांडुरंग तुमचा होतो आणि ही यमासोबतची कुस्ती जिंकण्यास तुम्हाला मदत करतो. पांडुरंगावर प्रेम केलं तर पांडुरंग तुमचा होतो आणि ही यमासोबतची कुस्ती जिंकण्यात तुम्हाला मदत करतो. आणि म्हणून आम्हाला यमासोबतची कुस्ती जिंकायची. आम्ही योद्धे आहोत, आम्ही झुंजार आहोत. आम्हाला झुंज करायचं, युद्ध करायचे, पण कोणासोबत? यमासोबत. का? तर यमासोबत झुंज करून आम्हाला मृत्यूवर विजय मिळवायचा आहे. यमाला हरवायचं आहे. यम आम्हाला ओढून नेतो, मारतो.
मग यमाने आम्हाला ओढून नेऊ नये, मारू नये, म्हणून आम्हाला यमाला हरवायचं आहे. यमासोबत युद्ध करून, यमासोबत झुंज करून यमाला हरवायचं आहे. यमाला हरवलं म्हणजे तुम्ही मृत्यूवर विजय मिळवला. आणि यमाला हरवण्यासाठी तुम्हाला यमासोबत झुंज करावं लागते. आणि हे विष्णूचे भक्त झुंजार आहेत. आणि म्हणून तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात लिहित आहेत की झुंजार ते एक विष्णुदास जगी. झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. भगवान विष्णूचे भक्त विष्णुदास हे झुंजार आहेत. आणि ते एकटेच झुंजार आहेत. भगवान विष्णूचे भक्तच झुंजार आहेत, बाकी कोणी नाही आहे. झुंजार ते एक विष्णुदास जगी. हे विष्णुदास भगवान विष्णूचे भक्त झुंजार आहेत. आणि ते एकटेच झुंजार आहेत. का तर ते यमासोबत झुंज देतात, यमाला हरवतात. आणि यमाला हरवून मृत्यूवर विजय मिळवतात, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतात, मुक्त होतात. म्हणून ते झुंजार आहेत. झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. विष्णुदास झुंजार आहेत. विष्णुदास यमासोबत झुंज करतात, युद्ध करतात, यमाला हरवतात. आणि मृत्यूवर विजय मिळवून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडतात, मुक्त होतात, संत होतात. मग हे विष्णुदास यमाला कसं हरवतात आणि मृत्यूवर विजय कशा प्रकारे मिळवतात, तर तुकोबाराय याचं उत्तर देत आहेत. आणि पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात लिहित आहेत की पाप पुण्य अंगी नातळे त्या. पाप पुण्य अंगी नातळे त्या. विष्णुदास झुंजार आहेत, योद्धे आहेत, लढवई आहेत. विष्णुदास यमासोबत कुस्ती करतात, यमासोबत युद्ध करतात. विष्णुदास यमासोबत युद्ध करून जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतात. पण कशा कारणानं, कशामुळं, कशा प्रकारे, तर विष्णुदास आपल्या अंगाला पाप पुण्य लागू देत नाहीत. विष्णुदास आपलं जीवन पाप पुण्य रहित करतात आणि मृत्यूवर विजय मिळवतात आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. विष्णुदास यमासोबतची कुस्ती जिंकतात, यमाला हरवतात, अर्थात मृत्यूवर विजय मिळवतात. पण कशा प्रकारे, तर विष्णुदास आपल्या अंगाला पाप पुण्य लागू देत नाहीत. आणि ज्या दिवशी तुमचं जीवन पाप पुण्य रहित होतं, त्या दिवशी श्रीगुरु तुम्हाला शोधत येतो, अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचे श्रवण करून मुक्ती देतो. आणि तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता. आणि हीच यमासोबत जिंकलेली कुस्ती असते. आणि यमासोबत कुस्ती जिंकणं हाच तुमचा झुंजारपणा आहे. आणि म्हणून तुकोबाराय लिहितात की झुंजार ते एक विष्णुदास जगी, झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. विष्णुदास जन्ममरणाची लढाई जिंकतात, मृत्यूवर विजय मिळवतात, यमाला हरवतात. कशा प्रकारे, तर विष्णुदास आपल्या जीवनात नगभरही पाप पुण्य येऊ देत नाहीत. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. तुकोबाराय म्हणले मी माझ्या अंगाला पाप तर लागूच दिलं नाही, पण पुण्यसुद्धा लागू दिलं नाही. तुकोबाराय असे म्हणू शकले असते, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप अंगा. पाप गलीचे, वाईट आहे, नरकाला नेतं, पुण्य चांगले, फार भारी आहे.
महाराज म्हणू शकले असते, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, नेदी लागो पाप अंगा, असं नाही म्हटलं. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, नेदी लागो पाप पुण्य अंगा. तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या अंगाला पाप तर लागू दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. का? तर पाप जसा एक मळ आहे तसं पुण्यही एक मळ आहे. पाप जसा एक मळ आहे तसं पुण्यही एक मळ आहे. पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. दोन्हीचा भोग द्यावा लागतो. भोगून झालं की पुन्हा मृत्यू लोकात येऊन किडामुंगी बनावं लागतं. तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोक. यावं लागतं. नाथ महाराज लिहित आहेत की सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. तुमच्या जीवनात गडगंज पुण्य आहे, अमकं थोडंसं पाप आहे, तुम्ही स्वर्गाला जाल. तुमच्या जीवनात गडगंज पाप आहे, अमकं थोडंसं पुण्य आहे, तुम्ही नरकाला जाल. तुमच्या जीवनात पाप पुण्य समान आहे, तुम्ही पुन्हा मनुष्य व्हाल. आणि तुमच्या जीवनात पाप पुण्य शिल्लक नाही, तुम्ही मुक्त व्हाल. तुम्ही मुक्त व्हाल. सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. खूप पुण्य स्वर्गाला जाल, खूप पुण्य स्वर्गाला जाल, खूप पापे नरकाला जाल. पाप पुण्य समान आहे, पुन्हा मनुष्य व्हाल. पाप पुण्य शिल्लक नाही आहे, मुक्त व्हाल. मुक्त व्हाल. आणि म्हणून मोक्षाची अशी सुद्धा व्याख्या करता येते, किंबहुना मोक्षाची अशीच व्याख्या करावी लागेल की जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. परमार्थाची व्याख्या समजून घ्या. काही मिळवणं म्हणजे परमार्थ नव्हे, नको ते घालवणं म्हणजे परमार्थ, अहंकार विषय वासना घालवणं म्हणजे परमार्थ. आणि परमार्थाची दुसरी व्याख्या की जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना. नीट ऐका, जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्य रहित बनवा. ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित होईल त्या दिवशी श्रीगुरु शोधत येतो आणि तुम्हाला मुक्ती देतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. मी अग्निरूप झालो अर्थात मुक्त झालो. कशाच्या बळावर? तर मी माझ्या अंगाला पाप तर नाही पण पुण्यही लागू दिलं नाही. आणि मग ज्ञानोबा लिहितात की स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडो निघाली अशेष ज्ञाने येणे. ज्ञानोबा, स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडो निघाली अशेष ज्ञाने येणे. हे अज्ञान, स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. अज्ञानाच्या पोटी धर्म आणि अधर्म जन्म घेतो. धर्म म्हणजे पुण्य, अधर्म म्हणजे पाप. लिंक लक्षात घ्या. अज्ञानाच्या पोटी धर्म आणि अधर्म. स्वर्ग नरक सूचक, स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. अर्थात अज्ञानाच्या पोटी धर्म आणि अधर्म. धर्म म्हणजे पुण्य, अधर्म म्हणजे पाप. पुण्य स्वर्गाला तर पाप नरकाला नेतं. नाश दोन्हीलाही असतो, भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झालं की मृत्यूकात येऊन पडावं लागतं, पुन्हा किडामुंगी बनावं लागतं. तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. एकदा प्रभू रामचंद्र भैया लक्ष्मण आणि गुरु विश्वामित्र वनात बसलेत. दुपारची वेळ एका झाडाखाली बसलेत सावलीला. तेवढ्यात गुरु विश्वामित्र हसले. मग रामचंद्र म्हणतात, गुरुवर का हसले? म्हणले, वत्सराम, ते चाललेले 2 मुंगळे पाहिलेस का?
म्हणले हो गुरुवर. तर म्हणले त्यातला जो वरचा मुंगळा आहे तो गेल्या जन्मातला इंद्र आहे, गेल्या जन्मातला इंद्र आहे. आता प्रभू रामचंद्राला तर माहीत होतं, पण देवानी ठरवलं राम अवतारात आलोय, मनुष्य रूपात आलोय, मनुष्यासारखं राहायचं, आपलं देव पण दाखवायचं नाही. रामचंद्र म्हणाले ठीक आहे ठीक आहे, हो गुरुवर हो गुरुवर. विश्वामित्र म्हणतात तो वरचा जो मुंगळा आहे ना, खालच्याच्या पाठीवर वर बसलाय, तो गेल्या जन्मातला इंद्र आहे. याला म्हणायचं येऊ लागा ती माघारे मृत्यू लोका, तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागा ती माघारे मृत्यू लोका. स्वर्गात असताना बसायला ऐरावत लागत होता, ती सवय मोडली नाही. जित्याची खोड मेल्यान जात नाही. तो इंद्र आता मुंगळा झालाय, मृत्यू लोकात आलाय, पदच्युत झालाय, मुंगळा बनलाय, पण तरी बसायला मुंगळा का होत नाही, पण ऐरावत लागतो. दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसलाय. वर बसलेला मुंगळा गेल्या जन्मातला इंद्र आहे. याला म्हणतात येऊ लागती माघारे मृत्यू लोक. पुण्याच्या बळावर स्वर्गात गेले, पुण्य भोगले, पुण्य क्षीण झालं, पुण्य संपलं की पदच्युत व्हावं लागतं, मृत्यू लोकात यावं लागतं, पुन्हा किडामुंगी बनावं लागतं. म्हणून पाप तर करूच नका, पण पुण्याचाही संचय पदरी करू नका. पाप जसं एक मळ आहे तसं पुण्य एक मळ आहे. पाप नरकाला नेतं तर पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झाल्या मृत्यू लोकात येऊन पडावं लागतं, किडामुंगी व्हावं लागतं. तुम्ही स्वर्गाला जाऊन इंद्र जर झाले तर पुण्य भोगून झाल्या यावंच लागतं खाली, पुन्हा मंगळा बनावं लागतं. काय उपयोग झाला? पुण्य पदरी साठवलं ना तुम्ही, काय झालं? शेवटी कधी ना कधी मंगळा बनले, 84 लक्ष योनीमध्ये अडकले. येऊ लागती माघारी मृत्यू लोका. म्हणून पाप तर करूच नका, पण पुण्यसुद्धा आपल्या पदरी साठवून ठेवू नका. पुण्यही संसार बंधनात बांधतं. मग तुम्ही म्हणाला मी पुण्य करूच नाही का? टोपल्यानं करा, पोत्यानं करा, गडगंज पुण्य करा, पण पदरी साठवून ठेवू नका. ते भगवंताला अर्पण करा. आपलं प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करा. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. ते कर्म देवाला अर्पण होतं. ते कर्म देवाला अर्पण होतं. नाथ महाराज सांगतायत की मी कर्म करता येथे सांडोनिया निज चित्ते, भगवत रूप भाविता भूते, ब्रह्मांड पर तेते होय कर्म. वो भी नीट आहे का? मी कर्म करता येथे सांडोनिया निज चित्ते, भगवत रूप भाविता भूते, ब्रह्मांड पण तेते होय कर्म. तुम्ही ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा, आणि या कर्माचा करता मी आहे हा असा अभिमान घेऊ नका. फळाची आशा ठेवू नका. ते कर्म भगवंताला अर्पण होतं. हे कर्म मी करतोय आणि याचं फळ मला मिळावं ही भावना ठेवू नका. आणि ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा. त्या कर्माचं फळ पुण्य भगवंताला अर्पण होतं. ते तुम्हाला संसारात बांधत नाही. आणि म्हणून नाथ महाराज लिहितात की मी कर्म करता येते सांडोनिया निज चित्ते, भगवत रूप भाविता भूते, ब्रह्मार्पण तेते होय कर्म. ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा, आणि हे कर्म मी करतोय आणि याचं फळ मला मिळावं ही भावना ठेवू नका. तुम्ही केलेल्या कर्माचं फळ देवाला जाईल. अशा पद्धतीने कर्म करा. ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करा. फलत्यागयुक्त कर्म करा. कर्माचं फळ देवाला अर्पण करा. तुम्ही मुक्त व्हाल. पण हेच पुण्य पदरी साठवलं तर ते भोगावंच लागतं. आगा कर्मे जे वरावे ते तीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. तुमच्या जीवनात नगबरे पुण्य पाप शिल्लक असेल तर तो भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. आगा कर्मे जे वरावे. कर्म म्हणजे पाप पुण्य. कर्मातून निर्माण होतं ते पाप पुण्य. पाप पुण्य हे कर्माचं फळ असतं. आणि म्हणून कर्मरूपात अर्थात पाप पुण्य रूपात हे पाप पुण्य शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. म्हणून पाप तर करूच नका, पण केलेलं पुण्य देवाला अर्पण करा. जीवन पाप पुण्य रहित होईल. तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. तुकोबाराय म्हणतात मी माझ्या अंगाला पाप तर लागूच दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. का? पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. शेवट दोन्हीला आहे. भोगून झालं की किडामुंगी बनावं लागतं, मृत्यू लोकात येऊन पडावं लागतं, मंगळा बनावं लागतं. म्हणून मी माझ्या अंगाला पापही लागू दिलं नाही आणि पुण्यही लागू दिलं नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंग. पाप तर करूच नका, पण पुण्य अंगाला लागू देऊ नका, पदरी साठवू नका. गडगंज पुण्य करा, पण भगवंताला अर्पण करा. भगवंताकडे डिपॉझिट करा. भगवंताकडे लॉकरमध्ये ठेवा.
तुमचं पुण्य व्हायला जात नाही. तुम्ही भगवंताला अर्पण केलं म्हणजे भगवंताला ऋण असते. ते तुमच्या सत्कर्माचं भगवंताला ऋण असतं. दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. तुम्ही मुखानं निरंतर रामनाम घेताय, पुण्यचे. रामनामानं पुण्य उत्पन्न होतं. हे देवाला दिलं तुम्ही, देवावर ऋण झालं. देव हा आपली बँक आहे. आपण केलेलं पुण्य देवाला अर्पण करा. हे देवरूपी बँकेत ठेवा, लॉकरमध्ये ठेवा, सेफ डिपॉझिटमध्ये ठेवा. देव तुम्हाला व्याजासही त्या पुण्याचं फळ देतो. का? तर मरण समय तुमची सेवा करतो आणि तुम्हाला मुक्त करतो. पण नित्य सेवेला मी निदानी सेवको होय. ते ऋण वैपन देखो अंगी, आपली आची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी. तुम्ही केलेलं पुण्य देवाला अर्पण केलं तर देवाकडे सेफ डिपॉझिट आहे, म्हणजे बँकेत टाकलं, देवरूपी बँकेत टाकले. हे व्हायला जात नाही. या पुण्याच्या बळावर देव तुमचा ऋणी होतो. जिवंतपणी तुमच्या संसारात बरकत देतो, तुम्हाला मदत तर करतो, जीवन सुखी तर करतोच, पण मरताना तुमची परिचर्या करतो, तुम्हाला मुक्ती देतो. तुम्ही केलेलं पुण्य व्हायला जात नाही. भले देवाला दिलं म्हणजे व्हायला गेलं, आता परक्याला गेलं असं नाही. ते सेफ डिपॉझिट आहे, बँकेत पडले, देवरूपी बँकेत पडले. देव त्याची परतफेड करतो. कशी? संसारात बरकत देतो, सुखी ठेवतो आणि शेवटी मुक्तही करतो. बऱ्याच समय सेवा करतो. पण आपण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा, पदरी साठवून ठेवू नका. अन्यथा पदरी साठवलं तर हेच पुण्य तुम्हाला पुन्हा संसार बंधनात बांधेल. आणि म्हणून मी परमार्थाची व्याख्या अशी केली की जीवन, मी केली म्हणजे व्याख्याची ती, की जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्यरहित बनवा. गडगंज पुण्य आहे पदरी आणि थोडं पाप आहे, स्वर्गाला जाल. गडगंज पाप आहे, उगं थोडं पुण्य, नरकाला जाल. पाप पुण्य समान आहे, पुन्हा मनुष्य व्हाल. पाप पुण्य शिल्लक नाही, मुक्त व्हाल. नाथ महाराज लिहित आहेत, सुकृत दुष्कृत समान समी, तेची पावी जे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. म्हणून जीवन पाप पुण्यरहित करा, मुक्त व्हाल. आणि जीवन पाप पुण्यरहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्यरहित बनवा. आता जीवनात पाप पुण्य कशामुळे येतं आणि जीवन पाप पुण्यरहित कसं करावं? अभंगाच्या पहिल्या चरणात उत्तरार्धात तुकोबाराय बोलतात की पाप पुण्य अंगी नातळे त्या, झुंजार ते एक विष्णुदास जगी. पाप पुण्य अंगी नातळे त्या. विष्णूचे दास झुंजार आहेत, यमासोबत झुंज करतात, युद्ध करतात, यमाला हरवतात, अर्थात मृत्यूवर विजय मिळवतात आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतात. पण कशाच्या बळावर? तर हे विष्णुदास आपल्या अंगाला पाप पुण्य लागू देत नाहीत. ते आपलं जीवन पाप पुण्य रहित करतात. आणि ज्या दिवशी आपलं जीवन पाप पुण्य रहित होतं त्या दिवशी श्रीगुरु शोधत येतो आणि तुम्हाला अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून मुक्ती देतो. आणि म्हणून तुकोबाराज बोलतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा, निधी लागो पाप पुण्य अंगा. जीवनात पाप पुण्य साठवू नका. पाप पुण्य संसारात बांधाल. अज्ञान व्याले धर्माधिक, स्वर्ग नरक सूचक, स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. हे सांडून घाली अशेष ज्ञाने येणे. जीवनात पुण्यही नको, जीवनात पापही नको. पुण्य करा, पाप करायचं नाही, पुण्य करा. पण त्याचं ते केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा. भगवंताकडे सेफ डिपॉझिट बँकेत ठेवा, लॉकरमध्ये ठेवा, भगवंत रूपी बँकेत ठेवा. जीवनात दोन गोष्टीमुळं पाप पुण्य येतं. पहिली गोष्ट ज्ञानेंद्रियाची विषयभोग आणि दुसरी गोष्ट आम्ही केलेली बरी वाईट कर्म. या दोन गोष्टीमुळे आमच्या जीवनात पुण्य आणि पाप येतं. लक्षात आलं? पुण्य पाप काय येतं? पहिली गोष्ट ज्ञानेंद्रियाचे विषयभोग आणि दुसरी गोष्ट आम्ही केलेल्या बऱ्या वाईट कर्मामुळं आमच्या जीवनात पाप पुण्य येतं. मग आता हे पाप पुण्य घालवायचं कसं? ज्ञानेंद्रियाचे विषयभोग यांनी पाप पुण्य येतं, बऱ्या वाईट कर्मामुळे पाप पुण्य येतं. मग हे पाप पुण्य घालवायचं कसं, किंवा आमच्या जीवनात पाप पुण्य येऊच नाही यासाठी आम्ही काय करायचं? तर ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग करायचा,
आणि कर्मयुक्तीने करायचे यावर आपण थोडा प्रकाश टाकू. ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाचा त्याग करा, जीवनात पाप पुण्य येणार नाही. एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय. शब्द हा कानाचा विषय, रूप हा डोळ्याचा विषय, गंध हा नाकाचा विषय, चव हा जिभेचा विषय आणि स्पर्श हा त्वचेचा विषय. वेळ अपुरा आहे, आपला वेळ संपत येऊ लागला आहे. उदाहरण म्हणून मी कान या ज्ञानेंद्रियाचा विषय सांगतो आणि आपण पुढे चालू. एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला स्वतंत्र विषय. उदाहरण म्हणून कानाचं उदाहरण घेऊ. कान हा ज्ञानेंद्रिय. शब्द हा कानाचा विषय. शब्द हे 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते तर द्वेषा द्वेष उपजती श्रवणाद्वारे. बरोबर आहे. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. आता उदाहरण घ्या, तुमची एखाद्याने स्तुती केली आणि तुमच्या कानाने स्तुती हा विषय भोगला. स्तुती ही कानाला प्रिय असते. स्तुती ही कानाला